आज पहाटे 4 वाजता जे कला केंद्र आहे तुळजाभवानी कांदळी इथलं त्या ठिकाणी जो काय गोळीबारामध्ये एक व्यक्ती जखमी झालेला होता, त्याबाबतचं जे काय गुन्हा जो आहे तो नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये रजिस्टर झालेला आहे. आणि पोलिसांनी आपल्याला प्रेस नोटद्वारे माहिती दिलेली आहे की याबाबत जे काही आरोपी आहे त्यांच्यावर विविध कलमानुसार तसेच शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर याची फिर्याद तिथले जे काय कला केंद्रवरचे जे काय मॅनेजर आहेत अक्षय अनिल धोंगडे वय वर्ष 38, काम कला केंद्र व्यवसाय, सध्या राहणार वारुळवाडी आनंदवाडी दत्ता हाईट सोसायटी असा त्यांचा पत्ता देण्यात आला आहे. याच्यामध्ये आरोपींची नावं देखील पुढे आलेली आहे. त्याच्यामध्ये आरोपीचं 1 नंबरच्या आरोपी एकूण 4 आरोपी आहेत. पहिल्या आरोपीचं नाव कुळेकर आहे, त्याचं संपूर्ण नाव पत्ता माहीत नाही. दुसऱ्या आरोपीचं नाव अण्णा म्हणून आहे, त्याचंही गाव नाव माहीत नाही. तिसऱ्या आरोपीचं नाव चिनू म्हणून आहे, त्याचंही नावगाव माहीत नाही. आणि एक चौथा एक अनोळखी व्यक्ती आहे. जे असे एकूण 4 आरोपींच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा शोध आता चालू आहे. त्याच्यामध्ये जे जखमी झालेले होते त्या व्यक्तीचं नाव फिरोज कादिर शेख वय वर्ष 31, राहणार ओतूर भोई गल्ली असे. हा जो व्यक्ती आहे याच्या पाठीमागं म्हणजे पार्श्वभागाला गोळी लागलेली होती. त्याच्यामध्ये पिस्टलने हे हत्यार आहे असं याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. ते सांगतायत की गुन्हा हा दिनांक 8/8/2026 पहाटे 4:30 ते 4:50 4:30 ते 4:50 या वयाच्या सुमारास मोजे कांदळी तालुका जुन्नर इथल्या ह्या कला केंद्रावर घडला असल्याचं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात काय गुन्ह्याचा सारांश आहे तो देखील पोलिसांनी आपल्याकडे दिला आहे. तर त्याच्यामध्ये पोलिसांनी असं लिहून दिलं आहे की दिनांक 8/8/2026 रोजी पहाटे 4:30 ते 4:50 सुमारास मोजे कांदळी तालुका जुन्नर गावच्या हद्दीतील कोळेकर अण्णा चिनू आणि त्याच्यासोबत असणाऱ्या एका अनोळखी इसमांनी तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र कांदळी तालुका जुन्नर येथे कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून बारी मालक व आमच्याशी वाद घालून तिसरी बारी न लावल्याने बारी मालकीन मनीषा मला आणि आमच्या कामगारांना शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली व आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्या 4 इसमांपैकी एकाने त्याच्या जवळील पिस्टल काढून माझ्यावर रोखत मारू का असे म्हणत माझ्यावर पिस्टल रोखून पिस्टलमधून फायर करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी बाजूला सरकलो म्हणून मला गोळी लागली नाही, परंतु त्यावेळी तिथे जमलेल्या इस्मांपैकी फिरोज कादिर शेख वय वर्ष 31 राहणार ओतूर भोई गल्ली याला ही गोळी लागून तो जखमी झाला आहे म्हणून माझी कोळेकर अण्णा चिनू आणि त्याच्यासोबत असणारा एक अनोळखी समाज चौघांच्या विरोधात ही फिर्याद आहे. तर याचा सगळा हा पुढचा तपास उपनिरीक्षक पाटील आहे हे करत आहे. तर याच्यामध्ये असं निदर्शनास आले का हा तिसरी बारी लावण्याच्या कारणावरून यांचं भांडण झालं आणि याच्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ही गोळी तिथल्या दुसऱ्या एका शौकीनाला लागलेली आहे अशा स्वरूपाची फिर्याद दिली. आता पोलीस या 4 आरोपीचा शोध घेत आहेत. या आळंदी की चाकण असं सांगण्यात आले की ह्या भागातले हे आरोपी आहेत. आता पाहूया पोलीस काय यांच्यावर कारवाई करतात. याच्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम लावलेलं आहे आणि पोलीस आता कसून शोध घेतात. LCBची पथकं देखील या आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले असल्याचं समजतं. तर पाहत राहा शिवाय न्यूज.